11 लाख करोड रुपये गुंतवणूकदारांचे आज अक्षरशः बुडालेले आहेत. कारण की स्टॉक मार्केटमध्ये एक मोठा क्रॅश आलेला आहे. या क्रॅश मागची कारणं शोधण्याचा प्रयत्न करूया. सेन्सेक्स जवळपास 250 पॉईंट डाऊन आहे. निफ्टी 750 पॉईंट डाऊन आहे. स्मॉल कॅप मिड कॅप इंडेक्स मध्ये 4% पेक्षा जास्त डाऊन आहे. तर कारण शोधण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा जे ग्लोबल मार्केटमध्ये जे वॉर चालू आहे इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये, हे वॉर थांबायचं नाव घेत नाहीये. कंटिन्युअसली वॉर वाढतंय आणि आता हे वॉर कुठपर्यंत गेलेलं आहे की हे आता रिफायनरी जे आहेत जिथनं ऑइल प्रोड्यूस होतोय तिथं सुद्धा आता मारा करतायत. त्यामुळं ग्लोबल मार्केटमध्ये ज्या क्रूड ऑइलच्या किमती आहेत त्या कंटिन्युअसली वाढतायत. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस क्रूड ऑइलची किंमत वाढते त्यावेळेस डॉलर स्ट्रॉंग होतो आणि ज्यावेळेस डॉलर स्ट्रॉंग होतं त्यावेळेस सोन्या आणि चांदीच्या किमती खाली येतात. आज जर बघितलं तर त्याच पद्धतीने झालं की गोल्डमध्ये जवळपास 5%, सिल्वरमध्ये जवळपास 7% आज डाऊन आहे. म्हणजेच काय की 2,34,000 चांदी आलेली आहे आणि गोल्ड जर बघितलं आपण तर 1,47,000 आलेलं आहे. तर हे सगळ्यात पहिलं कारण आहे की क्रूड ऑइलची किंमत वाढली. आणि इंडियाचं जर बघितलं आपण तर इंडियामध्ये आपण सगळ्यात जास्त क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो. त्यामुळं आपल्या इकॉनॉमीला याचा सगळ्यात जास्त तोटा होतो. कारण की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच डिझेल, पेट्रोलच्या किमती आपल्याला वाढताना दिसतील. दुसरं महत्वाचं कारण की ग्लोबल मार्केटमधनं जे सगळेच आपलेच इंडियाचं मार्केट डाऊन नाहीये. ग्लोबल मार्केटमध्ये जापान मार्केट, चायना मार्केट, अजून असे असंख्य मार्केट आहेत. तिथनं प्रेशर क्रिएट झालं. ते मार्केट सुद्धा आजच्या दिवशी आपल्याला डाऊन बघायला मिळाले. तिसरं महत्वाचं कारण जे आहे की FIS जे आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे इंडियामध्ये, ते कंटिन्युअसली इंडियामधनं सेल करतायत. मागचा जर डेटा आपण बघितला 2022, 23, 24, 25, 26 पर्यंत म्हणजे या वर्षीपर्यंत त्यांनी कंटिन्युअसली दरवर्षी 3 लाख करोड, 3.5 लाख करोड रुपये मार्केटमधनं विड्रॉ केलेले आहेत. आता जर बघितलं आपण या नवीन वर्षी जवळपास आतापर्यंत त्यांनी 60,000 करोड रुपये इंडियन मार्केटमधनं विड्रॉ केलेले आहेत. तर हे कशामुळे करतायत? कारण की त्यांना बाहेरच्या मार्केटमध्ये चांगली अपॉर्च्युनिटी वाटते. इंडियामध्ये जर बघितलं तर गव्हर्नमेंटचे जे रूल आहेत, STT म्हणा किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणा किंवा रुपया जे कमजोर होतोय याच्यामुळं त्यांच्या हाताला काही पैसे लागत नाहीयेत. त्यामुळं याच्या मागं गव्हर्नमेंटच्या पॉलिसीचं फेल्युअर आहे आणि गव्हर्नमेंटला याच्या मागे आपण दोषी धरलं पाहिजे. कारण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे त्यांना जे अनुकूलता द्यायला पाहिजे इंडियामध्ये ते देत नाहीये. त्यामुळे ते दररोज इंडियन स्टॉक मार्केटमधनं पैसे विड्रॉ करतात. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर विक्स इंडेक्स जो आहे तो नॉर्मली आता बघितला तर 20% वर गेलेला आहे. म्हणजे काय? व्होलॅटिलिटी इंडेक्स, की मार्केटमध्ये आता सध्या पॅनिक सिच्युएशन आहे. त्यामुळे पण मार्केटमध्ये अशा पद्धतीनं मुवमेंट येते. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो HDFC बँकेचा. HDFC बँकेमधनं एका चेअरमननी रिझाईन केलेलं आहे आणि रिझाईन केल्यामुळे काय झालं की मार्केटमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. जे गुंतवणूकदार आहेत HDFC मधले त्यांच्यामध्ये, की आणि त्यांनी रिझाईन तर केलंच पण त्याच्या मागची कारणं देण्यामध्ये त्यांनी सांगितलं की बँकेमध्ये इथिकली काही गोष्टी नाहीयेत, काहींमध्ये बँकेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळं माझ्या मुद्दीला पटत नाहीये, त्यामुळे मी रिझाईन करतोय, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य दिलं. आणि त्याच्यानंतर HDFCच्या बँकेमध्ये जे गुंतवणूकदार आहेत, फॉरेन डायरेक्ट ज्यांची इन्व्हेस्टमेंट आहे, इंडियन मार्केटमधले जे गुंतवणूकदार आहेत यांच्यामध्ये पॅनिक सिच्युएशन झाली आणि यांनी HDFC बँकेचे शेअर्स विकायला चालू केले. आज जर बघितलं आपण तर जवळपास 5.5-6% HDFC बँकेचा स्टॉक डाऊन आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की निफ्टी 50 मध्ये HDFC बँकेचं वेटेज जवळपास 12% आहे. म्हणजेच काय की HDFC बँक फक्त HDFC बँक जरी शेअर जरी खाली आला तरी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये निफ्टी खाली आलेली दिसते. त्यामुळे HDFC बँकेचं खूप महत्व आहे. आता याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच. आता सध्या HDFC बँकेकडनं नोटिफिकेशन आलेलं आहे की अशा कुठल्याही प्रकारचं बँकेमध्ये काही घोटाळा नाहीये किंवा काही नाहीये. RBIने पण त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची नोटीस त्यांना भेजली नाहीये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं HDFC बँकेमधनं न्यूज येत आहेत किंवा अजून काही गोष्टी होत आहेत का याच्याकडं सगळ्याचं लक्ष आहे. आता जर बघितलं आपण तर या सगळ्या गोष्टी कंटिन्युअसली वाढत आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला आता सध्या काय करायला पाहिजे? तर आपल्याला काय करायला पाहिजे की चांगले फंडामेंटल वाले जे स्टॉक आहेत त्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्ट केले पाहिजे पैसे. म्युच्युअल फंड्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट आपली वाढवली पाहिजे. काही शॉर्ट टर्मसाठी बूस्ट SIP लावली पाहिजे. अशा सिच्युएशन वेळेस घाबरायचं नाहीये. आपल्याला इन्व्हेस्टमेंट
करत राहायचंय आणि लॉंग टर्म साठी आपला व्ह्यू ठेवायचा आहे. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, तुमचा व्ह्यू जो आहे तो लॉंग टर्मचा आहे. त्यामुळं अशा सिच्युएशनमध्ये अशा कंडिशन आलेल्या आहेत का, याच्या आधी खूप वेळेस स्टॉक मार्केटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. त्यामुळे पॅनिक करायचं नाहीये. चांगले स्टॉक तुम्हाला चांगल्या दरामध्ये मिळत आहेत. चांगले म्युच्युअल फंड स्मॉल कॅप मिड कॅपला फोकस करायचंय, त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टमेंट करायची आहे. लॉंग टर्म मध्ये तुम्हाला चांगलं प्रॉफिट मिळू शकतं. अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. खाली दिलेल्या नंबरवर ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची आहे, अशा लोकांनी SMS करा. फक्त फोन लावू नका, कारण की प्रत्येकाचा फोनला रिप्लाय देणं शक्य नाहीये, पण SMS ला नक्की रिप्लाय दिला जाईल. ज्या लोकांना स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यांनी कमेंटमध्ये स्टॉकचं नाव सांगा. त्या स्टॉकचं आपण फंडामेंटल अनालिसिस करून तुम्हाला रिप्लाय केला जाईल. धन्यवाद.